पोलीस असल्याची खोटी बतावणी करत एका 20 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील तरुणीसोबत हा प्रकार घडला असून आरोपी संदीप कौतिक बेंडके यानं शिर्डीसह अनेक ठिकाणी पीडितेवर अत्याचार केला असून सध्या तो फरार आहे। नांदगाव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या पीडित तरुणीचं हरवलेले ओळखपत्र परत देण्याच्या बहाण्यानं आरोपीनं तिच्याशी ओळख वाढवली। त्यानंतर आपण उच्च शिक्षित असून पोलीस खात्यात कार्यरत असल्याचं सांगत त्यानं तरुणीशी मैत्री केली। विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीनं तिला नांदगाव येथून दुचाकीवरून शिर्डीत आणले। तसंच नवीन पिंपळवाडी रोडवरील साईसमर्थ लॉजमध्ये खोली भाडोत्री घेत तिच्यावर बलात्कार केल्याच फिर्यादीत नमूद करण्यात आले। या दरम्यान आरोपीनं तरुणीचं काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले। ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यानं पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे। अखेर त्रस्त झालेल्या तरुणीनं नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरचा गुन्हा हा दिनांक 8/4/2026 रोजी पोलीस स्टेशन नांदगाव येथे दाखल असून सदर गुन्ह्यात BNS कलम 64(2)(1) M सह 319(2) आणि 351(2)(3) BNS प्रमाणे दाखल आहे। यातील जी पीडित आहे ही नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीतली असून मेजर आहे। तिची अशी तक्रार आहे का यातील जो आरोपी आहे संदीप कौतिक बेंडके राहणार हिसवळ तालुका नांदगाव याने तिला फूस लावून पोलीस असल्याचे सांगून तसेच मी उच्च शिक्षित आहे असे असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करून तिला इथं शिर्डी येथे मोटरसायकलवर घेऊन आले आणि तिच्यासोबत इथे बळजबरीने शारीरिक संबंध केले अशा स्वरूपाची तक्रार आहे। नमूद गुन्ह्याच्या तपासाकरता आम्ही आज रोजी शिर्डी येथे घटनास्थळ पंचनामा करण्याकरता आलो। आरोपी फरार आहे। फिर्यादीनुसार 9 नोव्हेंबर 2025 ते 16 मार्च 2026 या कालावधीत आरोपीनं शिर्डी, येवला, नांदगाव आणि नाशिक रोड परिसरात पीडितेवर अत्याचार केले। तसंच तिच्या आईवडिलांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आलाय। नांदगाव पोलिसात संबंधित घटनेचा गुन्हा दाखल असून आज नांदगाव पोलिसांनी शिर्डीतील साईसमर्थ लॉज येथे फॉरेन्सिक पथकासह तपासणी केली। आरोपी संदीप बेंडके हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिर्डीत मोठ्या प्रमाणात हॉटेल आणि लॉजेस आहेत। तीर्थस्थळी येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी ही निवास व्यवस्था स्थानिकांनी उभारली। मात्र अलीकडं शिर्डीतील कमी होणारी गर्दी आणि त्यामुळे रिकाम्या राहणाऱ्या खोल्या यामुळे अशा जोडप्यांना काही तासांसाठी सर्रास खोल्या दिल्या जात असल्याचं समोर येतंय। अशा घटनामुळे शिर्डी नगरीचं नाव खराब होतंय यात शंकाच नाही। मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, शिर्डी।